नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री या कोर्समधले असलेल्या वेगवेगळ्या रिझर्वेशनबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. कोणत्या रिझर्वेशनचं किती टक्के रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर ते रिझर्वेशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तयार करून घ्यावे लागतील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 6 वेटरनरीचे कॉलेज आहेत. त्यापैकी जे नागपूर रिजनमध्ये 2 कॉलेज आहेत, एक नागपूर वेटरनरी कॉलेज, त्याच्यानंतर अकोला वेटरनरी कॉलेज म्हणजे याला आपण रिजन ए म्हणतो. रिजन बी मध्ये एकच कॉलेज आहे, बॉम्बे वेटरनरी कॉलेज, ते म्हणजे पूर्ण कोकण किनारपट्टीमधले जिल्हे त्या रिजन बीच्या कॉलेजमध्ये येतात. रिजन सी मध्ये एकच एनपी वेटरनरी कॉलेज आहे रिजन सी मध्ये. रिजन सी मध्ये पश्चिम महाराष्ट्राचे जिल्हे जातात. रिजन डी मध्ये मराठवाडा रिजन येतो पूर्ण. आणि रिजन डी मध्ये 2 कॉलेज आहेत, एक परभणी वेटरनरी कॉलेज आणि उदगीर वेटरनरी कॉलेज. असे मिळून महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट 6 वेटरनरी कॉलेज आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तसेच वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया यावर्षीपासून महाराष्ट्रामध्ये 4 नवीन प्रायव्हेट कॉलेजला मंजुरी दिलेली आहे. तर ते 4 प्रायव्हेट कॉलेज कोणते आहेत? एमजीएम वेटरनरी कॉलेज संभाजीनगर, त्याच्यानंतर अहिल्यानगरला एक कॉलेज आहे, त्यानंतर वारनर इथे एक नवीन कॉलेज आलेलं आहे, आणि त्यानंतर अमरावती. असे मिळून महाराष्ट्रामध्ये 4 नवीन प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजला मंजुरी मिळालेली आहे. आता यांचं सीट डिस्ट्रीब्युशन प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास 80 सीट येतं. यांचं सीट डिस्ट्रीब्युशन कोणत्या कॉलेजच्या सीट कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत, मॅनेजमेंट कोटा थ्रू सीट किती भरल्या जाणार आहेत आणि स्टेट काउन्सिलिंग थ्रू किती भरल्या जाणार आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ज्यावेळेस नागपूर वेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये ज्याचं क्लिअरिफिकेशन होईल त्यावेळेसच त्याची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 ऑगस्टपर्यंत त्याची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळूनच जाईल की याची कशा प्रकारे याचं डिव्हिजन आणि काय आहे ते. जर एकंदरीत बघायला गेलं तर वेटरनरी काउन्सिलिंगमध्ये 4 प्रकारचं रिझर्वेशन आहे. तर रिझर्वेशन ॲग्रिकल्चर रिझर्वेशन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर डिफेन्स पर्सनल रिझर्वेशन आहे, आणि त्याच्यानंतर फ्रीडम फायटरचं एक रिझर्वेशन. जर एकंदरीत ॲग्रिकल्चर रिझर्वेशन 6% आहे. तर ॲग्रिकल्चर रिझर्वेशन कोणाला मान्य आहे? ज्यांच्याकडे शेती आहे ते प्रत्येक जण ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट काढू शकता तुमच्या तहसीलमधून. त्याचा फॉर्मॅट हे बघा. त्यानुसार तुम्ही जर तुमचं ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट काढलं तर तुम्ही त्यानुसार तुम्ही त्याला अप्लाय करू शकता वेटरनरीच्या काउन्सिलिंगमध्ये. त्याचं तुम्हाला 6% रिझर्वेशन आहे. त्यानंतर 2 नंबरचं रिझर्वेशन म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, हे 2% रिझर्वेशन आहे. सॉरी, हे 4% रिझर्वेशन आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन हे 4% रिझर्वेशन आहे. यामध्ये कसं आहे, जर तुमची जमीन जी आहे एखाद्या धरणाच्या कामामध्ये गेलेली असेल किंवा शासकीय कामासाठी यूज केलेली असेल, त्याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं. ते जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल व तुम्ही त्या जमिनीचे म्हणजे तुम्ही जे छात्रा म्हणजे जो विद्यार्थी आहे तो त्या जमिनीचा वार्षिक हक्क जर दाखवत असेल तर त्याला 2% रिझर्वेशनमध्ये क्लेम करायचं. ते अशा प्रकारे जमिनी जे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट त्याचं पण तसंच आहे. तुमच्या आजोबाकडे जरी जमीन असेल तर त्याचा पण तुम्ही वारसा घेऊ शकता तुमच्या ॲडमिशनसाठी. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचं रिझर्वेशन म्हणजे फ्रीडम फायटर सर्टिफिकेटचं रिझर्वेशन आहे. फ्रीडम फायटर म्हणजे तुमचे आजोबा जर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जर पार्टिसिपेट असतील तर त्यांना जर मुख्यमंत्र्याकडून एक प्रमाणपत्र भेटलेलं असेल तर त्याचा तुम्ही क्लेम करू शकता की हे माझे आजोबा होते, यांनी फ्रीडम फायटरमध्ये हे केलेलं आहे. जर तुमच्याजवळ ते जिवंत नसतील म्हणजे त्यांची जर बाय चान्स डेट वगैरे झालेली असेल तर तुम्ही त्याचा वंशावळ तक्रारी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांचे वंशावळ उतरून घेऊ शकता व त्याचं तयार करून घेऊ शकता की तुम्ही फ्रीडम फायटरचे नातू आहात म्हणून. अशा प्रकारे जर नातू किंवा नातीन आहात म्हणून, आणि त्याचा तुम्ही रिझर्वेशनमध्ये फायदा घेऊ शकता. 3ऱ्या नंबरचं म्हणजे डिफेन्स रिझर्वेशन, त्याला पण 2% रिझर्वेशन आहे. तर डिफेन्स रिझर्वेशनचं कसं आहे, डिफेन्स रिझर्वेशन तुम्हाला आता माहीतच आहे. जर भारतीय सैन्यामध्ये तुम्ही भरती असाल तर त्यामध्ये तुम्ही त्याचं क्लेम करू शकता. रिटायर असले तरी क्लेम करू शकता किंवा जर सध्याच्या कंडिशनमध्ये वर्किंग प्रोग्रेसमध्ये जरी असेल तरी तेव्हा सुद्धा क्लेम करू शकता. त्यानंतरचं 2 रिझर्वेशन म्हणजे असे की फिजिकल हँडिकॅप्ड रिझर्वेशन, यासाठी तुम्हाला 5% जागा रिझर्व्ह राहणार. आणि त्याच्यानंतरचं एक आहे ऑर्फन रिझर्वेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला 1% रिझर्वेशन असणार आहे. 1% 60% रिझर्वेशन आहे टोटल सीटपैकी. अशा प्रकारे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सच्या रिझर्वेशनमध्ये असे डिव्हिजन आहे. जर या रिझर्वेशनमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, कसं डॉक्युमेंट करायचं, कसं करायचं, तरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. वेटरनरीचे काउन्सिलिंग एकंदरीत बघायला गेलं तर 5 ऑगस्टपर्यंत सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेटरनरीच्या काउन्सिलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं ॲडमिशन एकदम व्यवस्थित सुरळीत होईल. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला MBBS, BMS, BHMS, BDS या जर काउन्सिलिंग रिलेटेडमध्ये जर काही डाऊट असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तसेच जर तुम्हाला इतर राज्यामध्ये कर्नाटकामध्ये जर BMS वगैरे करायचं असेल, कर्नाटक असो MP असो, तर याबद्दल पण तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया वेटरनरीबद्दल अशीच काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.